नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये खूप जबरदस्त आणि इंटरेस्टिंग असा ट्विस्ट आलेला आहे. आता आपल्याला एकच प्रश्न पडलेला आहे की नेमकी गौरी गेली कुठं आहे आणि राजन आणि गौरीची खरंच भेट झाली का? या दोघांचे ॲक्सिडेंट तर झालेले आहेतच, पण खरंच आता नियती राजन आणि गौरीला पुन्हा भेटवणार का? आता त्यांच्या खूप वर्षापासून राजनची मुलगी त्याच्यापासून दूर आहे. आता त्या मुलीला नियती पुन्हा त्या मुलीला बापाला भेटवणार का? हे सर्व सविस्तर राजन आणि गौरी नेमकं गेले तरी कुठं? आता हे सविस्तर आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. इकडे मात्र आता कमळीला खूप त्रास होत असते, कारण तिने अगोदरच आपल्या आबाला गमावलेलं असतं आणि नियतीने आता म्हणजेच नियतीपेक्षाही त्या डावपेच खेळणाऱ्या कामिनीने आता कमळीला तिच्या वडिलाचं नाव राजन आहे हे नाही समजावं म्हणून तिने आता चक्क कमळीवरती गोळीबार करण्याचं ठरवलेलं असतं. पण आता स्वतःच्या मायने स्वतःच्या लेकीचा जीव वाचवत कमळीला बाजूला ढकलत आता स्वतःवरती तो जीवघेणा हल्ला स्वीकार करत ती दरीत पडलेली आहे. तर इकडे मात्र आता कमळी पूर्ण पोलीस घेऊन काही गावकरी मंडळी घेऊन आता त्या दरीमध्ये शोधण्यासाठी जाते, ते म्हणजे तिच्या आईला. तेव्हा आता सगळीकडे शोधून झाल्यावरती तिला तिची आई मिळत नाही. तर इकडे सुद्धा दुसरीकडे नयनताराने आता ऋषीला बजावून सांगितलेलं आहे की तू जर आता या नयनतारा हाऊसमधून बाहेर गेला तर पुन्हा कधीही पण या घरामध्ये तू पाऊल ठेवायचं नाही. तरी पण आता ऋषीने नयनताराला अवॉइड करत आता आपल्या प्रेमाची बाजू तिला साथ देण्यासाठी आता निघून गेलेला असतो नयनतारा हाऊस सोडून. तर आता तो सिद्धटेकला जाण्यासाठी निघालेला असतो. तर इकडे मात्र आता सगळीकडे शोधून झालेली कमळी आता हताश होऊन खाली बसते आणि काय करावं तिला काहीच कळत नाही. तेव्हा आता इकडे एका हॉस्पिटलमधून म्हणजे सरकारी दवाखान्यात कोणती तरी बाई ॲडमिट झालेली आहे असं बंड्याला समजते. आता बंड्या ते न्यूज घेऊन धावतच येते, ते म्हणजे कमळीकडे. आता लगेच निगी बसलेली असते कमळीच्या बाजूलाच आणि बोलते. तर बंड्या धावतच येताना तिला दिसते. निगी बोलते की बंड्याला काय झालं आणि हा बंड्या का धावत येत आहे? तेव्हा आता कमळी लगेच बंड्याकडे जाते आणि बोलते की काय झालं बंड्या, तुला आईबद्दल काही समजलेलं तर नाही ना? तर इकडे मात्र बंड्या बोलते की हो, मला असं समजलं की सरकारी दवाखान्यात कोणती तरी बाई ॲडमिट झाली, म्हणून तुम्ही दोघी तिथं जाऊन बघा आणि मी पोलिसांसोबत इथं सरूकाकीचा शोध घेते. तर इकडे मात्र आता राजनचा सुद्धा ॲक्सिडंट झालेला असतो. तर आता काही करत गोळी आता गौरीच्या हातावरती म्हणजेच खांद्यावरती लागलेली असते, म्हणून ती सध्या बेशुद्ध झालेली नसते. ती लगेच राजनकडे येते आणि राजनला उठवते आणि बोलते की राजन, तुम्ही ठीक तर आहात ना? आता तेव्हा लगेच असं गौरीला समोर बघून मात्र राजन चकित होऊन जाते आणि आता राजन बोलते की गौरी, तुला काय झालं आणि तुला कोणी गोळी मारली? त्यावर आता गौरी बोलते की राजन, मी तुम्हाला काय झालं, माझ्यासोबत काय घडलं मी तुम्हाला नंतर सांगते, अगोदर तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा. त्यावर आता इकडे राजन बोलतं की गौरी, अगं माझ्यापेक्षा तुला लागलेलं आहे आणि कोणी गोळी झाडली तुझ्यावरती, सांग गौरी, आणि तुला काय झालं? त्यावर आता लगेच इकडे गौरी काही सांगणारच तेवढ्यातच ती बेशुद्ध पडते. आता राजन स्वतः तिला त्या सिद्धटेकच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते, सरकारी दवाखान्यात घेऊन जाते आणि तिथं स्वतःची डोक्याला त्याच्या जखम झालेली असते ती पट्टी करत आता सरूला तिथं ॲडमिट करते. आता सरू तिथं ॲडमिट झालेली असते आणि आता सरूला काहीही होश नसते, पण डॉक्टरांनी आता राजनला सांगितलेलं असतं की सरूच्या जीवाला काहीही धोका नाही आहे, ती सध्या धोक्यात नाही आहे, पण तिची काळजी घ्या. तर आता राजनसुद्धा इकडे दुःखातच असतो. राजन आता सरोजाचा हात हातात घेत आता तिच्या बेडपाशी बसलेला असतो. तेवढ्यातच आता बंड्याने सांगितल्याप्रमाणे धावतच इकडे येते, ती म्हणजे कमळी. आता कमळी आणि निगी लगेच त्या सरकारी दवाखान्यात लगेच आता कमळी विचारपूस करते आणि बोलते की मॅडम, इथं कोणती बाई आता ॲडमिट झालेली आहे का?
तेव्हा आता लगेच ती नर्स बोलते की हो ताई, आताच 1 तासा अगोदर एक माणूस त्या बाईला घेऊन आला आणि त्या माणसाला सुद्धा लागलेला आहे आणि ते वॉर्ड नंबर 1मध्ये आहे, तुम्ही जाऊन बघूया. तेव्हा आता लगेच कमळी धावतच त्या वॉर्ड नंबर क्रमांक 1मध्ये जाते आणि बघते तर समोर तिला सरोजा दिसते आणि आता सरोजाचं ऑपरेशन झालेलं असते. ती बेशुद्ध अवस्थेत असते, पण बाजूलाच एक माणूस आहे तरी कोण असं ती विचार करते आणि धावतच लगे आई आई. आता इकडे निघीसुद्धा काकू काकू करत आता लगेच कमळी सरोजाला मिठी मारते. तेव्हा आता राजन उठून उभा राहते आणि बोलते की कमळे, तू इथं काय करते आणि तू गौरीला आई का बरं म्हणतेस? त्यावर आता लगेच राजन काकाला असं समोर बघून त्यांच्या डोक्याला सुद्धा लागलेलं बघून इकडे कमळी आता राजनला सुद्धा मिठी मारते आणि बोलते की तुम्ही माझ्या आईला वाचवलं का राजन सर? तुम्हाला माहिती आहे, आम्ही जेव्हा माझ्या वडिलाचं नाव जेव्हा मला आई सांगणार होती तेव्हाच कोणीतरी हिच्यावरती गोळी मारलेली आहे आणि ती गोळी मला मारण्यात येणार होती, पण आईने तिचा जीव गमावला आणि माझा जीव वाचवण्यासाठी तिने स्वतःवरती गोळी घेतलेली आहे. राजन सर, तुमच्यामुळे राजन काका माझी आई वाचलेली आहे. तेव्हा आता राजनच्या डोळ्यात अश्रू येतात आणि तो विचारते की खरंच कमळी, ही तुझी आई आहे का? त्यावर आता कमळी बोलते की हो राजन सर, ही माझी आई आहे आणि आज तिचा फक्त जीव तुमच्यामुळे वाचलेला आहे. तुमचे आणि आजीचे उपकार अगोदरच माझ्यावरती खूप आहेत आणि आता हे उपकार मी कसे विसरणार? त्यावर आता भावूक झालेला राजन बोलते की तुला माहिती आहे कमळे, गौरीला मी शोधत होतो. ती गौरी कोण आहे? ती गौरी तुझी आई सरोजाच आहे. म्हणजे याचा अर्थ असा की तू माझी मुलगी आहे. तेव्हा आता कमळी एका क्षणासाठी स्तब्ध होते. तिला काय होत आहे काहीच कळत नाही. तर इकडे दुसरीकडे मात्र आता लगेच कामिनी एक कॉलवरती बोलत असते. आता आजी तर इकडे खूप भावूक झालेली असते. तिला समजत नाही नेमकं काय करावं काय नाही. इकडे मात्र खूप भावूक झालेली आजी आता बोलते की काय झालं कामिनी, तू कुणाशी बोलते राजनबद्दल? आणि राजन तिथंच असणार म्हणजे कुठं? काय बोलते? तेव्हा आता कामिनी नेहमीसारखा डाव बदलत तिचे शब्द बदलत बोलते की अगं, मी राजनला कॉल करते पण मला माहिती पडलं की तो कॉल उचलत नाही, म्हणूनच तो आजूबाजूला असणार असं मी सांगत होते. तेव्हा आता लगे पुन्हा आजी बोलते, कुणाला सांगत होते? अरे, त्या राजनच्या मित्राचा कॉल आला होता मला आणि म्हणून मी त्यालाच सांगत होते. आता आजी पुन्हा खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि बंड्याला सुद्धा कॉल करते की सापडली का कमळीची आई? तेव्हा आता बंड्यासुद्धा नाही बोलते. तर इकडे मात्र आता बाप लेकीची भेट व्हावी तेवढ्यातच त्या हॉस्पिटलमध्ये बंड्या ऋषीला घेऊन येते. आता असं ऋषीला समोर बघून आता कमळीला लगेच ऋषी मिठी मारते आणि बोलते की काय झालं? सरोजा काकू ठीक तर आहेत ना? आणि राजन काका तुम्हाला काय झालं? त्यावर आता राजन बोलते की काही नाही झालं ऋषी, आता गौरी ठीक आहे आणि मलासुद्धा बरं वाटत आहे. त्यावर आता लगेच इकडे राजन कमळीला मिठी मारते आणि बोलते की हो बाळा, तू सांगत होती ना की तुझी आई आज गडावरती तुला तुझ्या वडिलाचं नाव सांगत होतं, तेच वडील मी आहे. तेव्हा ऋषी आणि कमळी खूप आनंद होते. या दोघांना खूप आनंद होता की कमळीने आतापर्यंत विना वडिलाचं ती राहिलेली आहे आणि चक्क आता राजन काकाच तिचे वडील आहेत आणि अन्नपूर्णा आजीच हीच तिची आजी आहे. तेव्हा अशा प्रकारे आता कामिनीचा डाव उलटा फिरत नियतीने पुन्हा हे त्रिकोणी कुटुंब एकत्र आणलेलं आहे. खरंच प्रेक्षकांनो, आता गौरी स्वतःच्या लकीला आता कामिनीने मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे आता विचार करत ती चक्क राजनसोबत आता मुंबईला जाणार आहे. खरंच आता कमळी आणि गौरी मिळून आता कामिनीला जबरदस्त अशी तिच्या कर्माचे फळं देणार आहे. खरंच प्रेक्षकांनो, आता मालिका खूपच जबरदस्त वळण घेणार आहे. म्हणून रोज माझ्या चॅनलवरची असे जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी, कमळी मालिका पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.